श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी कृपा चॅनल वर सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. आज गुरुवार. कालच एका सोनाली ताईंनी मला कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की मला देखील एक अनुभव सांगायचा आहे. स्वामींचा अनुभव. मला असे बरेचसे अनुभव आलेले आहेत, पण त्यातल्या त्यात एक कठीण अनुभव मला सांगायचा आहे. तर तो अनुभव म्हणजे त्यांच्या वडिलांबद्दल आहे व त्यांचं ऑपरेशन होतं आणि मग पुढे काय होतं ते तुम्ही ऑडिओ म्हणजे आपल्या सोनाली ताईंच्या शब्दात ऐका आणि हा व्हिडिओ किंवा ऑडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडला तर श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. आणि असेच मी श्री स्वामी समर्थांचे ऑडिओ किंवा व्हिडिओ पोस्ट करत राहते. ज्यांचे काही खरे अनुभव असतील तर हे एकमेव चॅनल आहे की तिथं खरोखरचे अनुभव मी शेअर करत असते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि माझा मोबाईल नंबर मी खाली दिलेला आहे, शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही मला कॉल करू शकता आणि तुमचे अनुभव शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भिवू नकोस, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी म्हणतातच. आणि हे खरंच अगदी खरं आहे. याची प्रचिती म्हणा किंवा ह्याचा अनुभव म्हणा मला खूप वेळा आलेला आहे. अगदी संकट नाही, पण काही येणारे विघ्न म्हणा आयुष्यातली, आणि काही छोटी मोठी संकटे असतील त्याच्यासाठी सुद्धा म्हणा, स्वामींचा धावा केला किंवा स्वामींचा नामजप जरी केला तरी खूप संकटात आपल्याला एक भरभक्कम आधार मिळाल्याचा अनुभव येतो. आता अगदी माझ्या वडिलांबद्दल म्हणायचं तर माझ्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्याच्यात त्यांचं ऑपरेशन करायला सांगितलेलं इंटेस्टाईनचं. आधीच माझ्या वडील तसे खूप नाजूक आणि त्यांच्या हार्टची सुद्धा एन्जिओप्लास्टी वगैरे झाली होती. ते थोडेसे पॅरलाइज्ड पण आहेत. त्यामुळे आता कॅन्सर आणि हे एवढं मोठं ऑपरेशन हे ऐकल्यावरच आधी आम्ही फार खचलो. आणि कसं झेपेल हे ऑपरेशन त्यांना, एवढे ते नाजूक झालेले आहेत. तर ऑपरेशन जवळजवळ 5 ते 6 तास चाललं. आणि त्या 5-6 तासामध्ये किंवा आधीसुद्धा मी माझ्या आईंनी इतका स्वामींचा धावा केला की अरे माझ्या वडिलांना व्यवस्थित ठेवा. आणि खरंच ऑपरेशन झालं. जेव्हा डॉक्टर बाहेर आले, अगदी आम्ही टेन्शनमध्ये होतो. डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आहे आणि बाबा स्टेबल आहेत. ह्या ऐकल्यावरच जरा बरं वाटलं. आणि थोड्याफार दिवसांनी म्हणजे एक 10-15 दिवसांनी बाबा थोडे नॉर्मल झाले. हळूहळू का होईना ते आता त्यांचं नॉर्मल लाईफ पार पाडत आहेत. त्रास नाही असं नाही म्हणता येणार, पण नक्कीच आम्हाला स्वामींच्यामुळे आणि डॉक्टरांच्यामुळे खूप म्हणजे बाबांना याच्यातनं बाहेर काढल्याचा आम्हाला एक्सपिरियन्स आला. स्वामी असं कोणाला सोडून देतच नाही असं मला वाटतं. म्हणजे त्यांचा धावा केला तर नक्कीच आपल्याला त्या संकटात बळ येतं म्हणा किंवा त्या संकटातून आपण बाहेर पडतो. कसंही माझं म्हणाल तर मला खूप काय मधल्या काळामध्ये मानसिक ताण होता. खूप मानसिक ताण, खूप त्रास, सगळंच खूप अगदी असं काहीतरी भयंकर चाललंय असं वाटायचं. त्या मिनिटाला मी स्वामींच्या फोटो पुढे जाऊन बसायचे आणि म्हणायचे, हो स्वामी काय चाललंय, काय चुकलं माझं. अक्षरशः खूप त्रास व्हायचा आतल्यात. पण स्वामींकडे बघितल्यावर ना कुठेतरी एक हे वाटायचं की नाही, होईल सगळं बरोबर यापुढेही. आणि खरंच काय चमत्कार म्हणा काय म्हणा, त्यानंतर ना इतकं रिलॅक्स वाटायचं, असं सॅटिस्फॅक्टरी काहीतरी फिलिंग यायचं की अरे हो आपल्याला वाटतंय बरं. आणि काहीतरी व्हायचं अशा छोटीशी गोष्ट की ज्याच्यातनं मला आनंद मिळायचा. स्वामी कायमच माझ्या मागे उभे राहिलेत.
अगदी माझ्या मुलीचा रिझल्ट असो, माझ्या नवऱ्याचे काही ऑफिसचे प्रॉब्लेम्स असो, काही आर्थिक इश्यूज असो किंवा काही शारीरिक इश्यूज असो, सगळ्या अशा एक पटापट सुटल्या असं नाही, पण नक्कीच या सगळ्यातनं डील करण्याचं बळ मला स्वामींमुळे मिळालं. संकट येतातच, पण ती कशी खंबीरपणे त्याला डील करावं आणि त्यांच्यातनं आपल्याला नंतर कसं सोडवावं हे स्वामी नक्कीच आपल्याला त्याचं मार्गदर्शन करतात किंवा आपल्याला आपोआपच त्यांची भक्ती केल्यावर ही एक ताकद येते असं मला वाटतं. श्री स्वामी समर्थ.